नक्सलियों दोनों जंतर मंतर पर को जैन जी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। जैनजीनं भारताला बदनाम केलं, रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य। तर रामदेव बाबांनी पतंजलीच्या उत्पादनाकडे लक्ष द्यावं, अभिजित दिपकेंचा पलटवार। मला भाजपकडून ऑफर आणि सामील न झाल्यास परिणाम भोगण्याची धमकी, अभिजित दिपकेंचा दावा। तर धमकीमुळेच आईवडिलांना घर सोडावं लागल्याची खंत। E20 इंधनामुळे वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा दावा केंद्रानं फेटाळला। वाहनांच्या कार्यक्षमतेवर E20चा गंभीर परिणाम नाही, गडकरींची संसदेत माहिती। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान। नाशिकमध्ये खड्डे, उदासीन यंत्रणेनं घेतला चौथा बळी। अंबड सातपूर लिंक रोडवर दुसरी घटना, ठेकेदार मात्र मोकाट। जीवघेण्या खड्ड्यांवरून ठाकरे सेनेचं महापौर दालनात आंदोलन। कोल्हापुरात जोरदार पाऊस, राधानगरी धरण 99% भरलं। गडचिरोलीतही पूरस्थिती। तर नाशिकमध्ये उद्या मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर।